जा पैसे दे पटकन. किती पाहिजेत? जेवढं असतं तेवढं दे पटकन दे. सगळे देऊ? हा दे. पैसे कुठं ठेवले बरं? काढतात का? कोणच्या तरी एकाच खिशातलं दे. हे बघ पैसे. 10 रुपये. जास्त झाले. आम्ही तर पैसे दे पटकन. मी आता बॉसकडे 10 रुपये असतील तर माझे काय बस कर एवढं नको तरी. पगारातनं 10 कट. हा आपण मला त्याने दिलेत ना बॉस. आपण माझ्या खिशातले दिलेत ना. अरे थांब 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 मंग्या, अरे एवढ्या पैशाचं करणार काय आहेस तू? हा सांगतो नंतर. लगा हे आपल्या कष्टाची जमापुंजी घेऊन काय करायला गेला असेल रे? नाही एक मिनिट. मला असं वाटतंय ह्यो त्या पूर्वीवर पैसे उधळत असेल काय? त्या पोरीवर आपलं पैसे. चल चल तू चल 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 ना चल. या बाक हो का शोर रडत बसती मी असताना. आणि तुला माहित आहे का आपल्या दुकानातला सगळा गल्ला रिकामा केला आता मी. अगो कुरोली गावातला सगळ्यात श्रीमंत शेठ आहे मी. हा आणि हो शेठ आता तुझ्या हक्काचा माणूस आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही कशाचं आता. मंगेशराव लगा अरे तर ती गावची यंत्रणा आहे. असू दे ना, मग स्वतःच्या कशातले पैसे खर्च करायचे ना. इथं आपले पैसे उधळतोय त्याच्यावर. अरे उद्या मागं पुढं आपल्याला एखादी पोरगी पटली तर तिला काय द्यायचं आपण? कुठून आणायचे पैसे? लाज वाटते का तुला? अरे 4 खिस झटकून 10 रुपये काढलंस तू. माझं तर 150 रुपये गेलं. खरंच तुम्ही लय करताय हो माझ्यासाठी. आजपर्यंत कधीच कोणीच एवढं माझ्यासाठी नाही केलं जेवढं तुम्ही करताय सा. अगं मग रडायचं काय यात? रडायला काय झालं तुला? हा आता पैसे दिले खायला बी दिलं. नाही म्हणजे मी तुम्हाला म्हणाले ना की या गावात माझं कोणीच नाही तुमच्याशिवाय. आता मला जर कधी तुमच्याशी बोलायचं असेल फोनवर तर त्यासाठी मोबाईल मध्ये बॅलन्स नको का? अगं तू रडणं थांबव आधी. रडणं थांबव आधी तू. काय कशावर रडत बसते? मी आहे ना, मी करतो रिचार्ज. अगं अख्खा गावात कुणाच्या बी मोबाईलचं रिचार्ज संपलं का नाही माझ्या दुकानापाशी येतं रांग लावून थांबते ती आणि मला म्हणतात मंगेश तेवढं रिचार्ज करा की 1000 रुपयाचा. 1000. हा 1000 करतो. सांग नंबर सांग. 9 हा पुढं. मंगेशराव नाही म्हणजे तुम्ही कुठल्या जमान्यात आहे आता? अहो आता टेक्नॉलॉजी किती बदलली आहे. म्हणजे काय करायचं तुम्ही आता हे ह्यातले जे पैसे आहेत ना ते मला पाठवा स्कॅनर वरून. हा मग ते पैसे आले की माझ्या मोबाईल मध्ये आपोआप रिचार्ज होतोय. अहो हे कवा आलेला का टेक्नॉलॉजी? मला कसं काय माहित नाही. लगा मोबाईल मध्ये पैसे आणि डायरेक्ट रिचार्ज असं होतं का रे? नाही असं कसं आपोआप रिचार्ज आहे? अरे कुकर लावला तर 4 शिट्ट्या कराव्या लागतात भात शिजायला. काही पण बोलतंय. म्हणजे मी आता तुम्हाला सांगते त्याच्यावर तुम्हाला विश्वास नाही का? नाही असं काय नाही असं काय नाही. करतो की पाठवतो. दे दे. हा अजून कसं आले नाही ते? लादे उशीर होईल असं म्हणलंय का तुला? अरे नव्याने दुकान सुरू झालंय परत. काम वाढलं असं त्याच्यात त्या बायका म्हणजे त्यांना मुलकाची गाई असते. सतत घोड्यावरच असतात त्या. आज जंपार टाकलं ना की लगेच उद्या त्यांना पाहिजे असतं. आणि आपला लोक किती बी काम असू द्यात ते संपल्या बिगार ना तो त्याला घरचा रस्ताच दिसत नाही. अशी काय मध्यरात्र झालेली नाही. उगाच ना बिनकामाची काळजी करत बसू नका तुम्ही. चला पण बघा की किती वाजलेत ते.
दुकानच्या नावाखाली आहे ना मोकळं सुटलंय तो. मग कशाला तो गप बसतोय? मोकाट बैल आणि गावभर झिंगाणा अशी गत आहे त्या मुडद्याची. बसला असेल कुणाच तरी मुडद पाडत तिकडे. ओ आत्या, कशाला उगी तोंडाची वाफ दवडताय तुम्ही? काय का करे ना, आपल्याला काय करायचंय बाई? वायच काय सांगायला गेलं ना, काही सासू सुना टांगायला निघतायत आपल्याला. हा हे बघा, उद्या उठून काही वाईट वांगा झालं तर घेतील दोघी जणी निस्तरून. आपल्याला काय करायचंय? ते निस्तरेन मी. तुझ्याकडे नाही येणार निस्तर म्हणून. जा, आतमध्ये भांडी ठेवलीत ना, तेवढी घासून घे जा. मी घासायची फुलत आहे भांडी? नाही म्हणजे घासली असती ग मी, पण काय करू बाई ना, माझी ना आज तब्येत साथ देत नाही मला. हे गुडघे ना नुसते सकाळपासून कर 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 करताय. काय करावं काय कळना झालं. जरा आराम करून बघते हा, म्हणजे बरं वाटतंय का? ओ आत्या, हाय बर का मी आतमध्ये. बाई ग, हाय ग. पण मी म्हणते ह्या पुरीला तरी काय गरज होती कोर्टात नाही ह्याला सोडवायची? हा आता त्याला साथ देतीस, पण तुला तो पाणी पाचतोय का नाही बघ. आणि आता तर आहे ना, गावातली माणसं रातची गायब होतात का नाही बघा, आणि एकेकाचं मुडदं पडतात का नाही ते. आजी, तुम्ही सारखं सारखं यांना बोल. लाले, तू काय त्यांच्याकडे ध्यान नका दिवस. गोपाळचं नाव काढलं ना की त्यांचं असंच पित्त उसळतंय. त्या जामकरला काही संशय येऊन ह्यांना चौकशीला तर नेलं नसेल ना पोलीस स्टेशनला? का मग लक्की भाऊजी जे दुपारी सांगत होते का ते खरं असेल? परत हे दुकान सोडून कुठल्या बाईला भेटायला तर गेलं नसतील ना? परत नको ते उद्योग सुरू केले असतील तर कुठं गेला असतील हे? लाले, तू त्याला एकदा फोन करून बघ की तो कुठं आहे तो. हा,